नमस्कार. ॲडनेक्सा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मी निखिल बांदिवडेकर आजच्या या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर डॉक्टर सुलभा विधाते, डॉक्टर अ. देशमुख आणि ॲडनेक्साचे संचालक प्राध्यापक संजय रानडे यांचंही मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मी रानडे सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. आधी विधाते मॅडम. देशमुख सर. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात आधी आपण मिशन SSC या आमच्या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. यानंतर देशमुख सरांचं सायन्स या विषयाची जी नवीन मार्किंग स्कीम आहे त्याविषयी व्याख्यान होईल. यानंतर विधाते मॅडमचं सायन्स या विषयाचा बदललेला अभ्यासक्रम या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर मिशन SSC चे जे आमचे 5 स्टुडंट्स आहेत ज्यांनी यावर्षीच्या शालांत परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं आहे त्यांचा आपण छोटासा सत्कार करणार आहोत. आणि कार्यक्रमाच्या शेवटी रानडे सरांचं मॅथ्स या विषयाचा बदललेला अभ्यासक्रम आणि नवीन मार्किंग स्कीम याविषयी व्याख्यान होईल. ॲडनेक्सा एज्युकेशन ही आमची कंपनी 10वी, 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशन उपलब्ध करून देते. कॉम्प्युटर आणि इंटरनेट या प्रभावी माध्यमांचा वापर करून चांगल्यात चांगलं शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं असा आमचा प्रयत्न असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही साधारण 2.5 वर्षांपूर्वी ednexa.com EDNEXA ednexa.com या आमच्या वेब पोर्टलची निर्मिती केली. 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MST CET आणि AIEEE या ज्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल एंट्रन्स एक्झाम असतात त्याचं प्रिपरेशन आम्ही ऑनलाईन देतो. या आमच्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज आमचे 10,000पेक्षा जास्ती फ्री रजिस्टर्ड युजर्स आहेत आणि 2,000पेक्षा जास्ती पेड स्टुडंट्स आहेत. आणि मागच्या वर्षीच्या CETमध्ये आमचे 2 विद्यार्थी पुण्यामध्ये पहिले आले. प्रणव रेणावीकर या आमच्या विद्यार्थ्याला PCBच्या CETमध्ये 192 मिळाले आणि निशांत पटवर्धन या आमच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगच्या CETमध्ये 196 मार्क मिळाले. या वर्षीच्या CETमध्ये सुद्धा आमचा खूप चांगला निकाल आहे. 185 मार्काचा आमचा स्टुडंट हायेस्ट आहे. ॲडनेक्साला मिळालेल्या या यशामुळे, या प्रतिसादामुळे आम्ही या जानेवारीमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन SSC या एका नवीन उपक्रमाची निर्मिती केली. 10वीची परीक्षा ही तसं म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या करिअरमधली, त्यांच्या आयुष्यातली खरं खूप महत्त्वाची परीक्षा मानली जाते. कारण पुढे नक्की काय करायचं आहे त्याचं करिअर पाथ हा या 10वीच्या परीक्षेमधूनच डिसाईड होत असतो. तर या परीक्षेचं चांगल्यात चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं आणि ते सुद्धा कॉम्प्युटर आणि इंटरनेट या नवीन माध्यमांचा वापर करून मिळावं या उद्देशाने आम्ही या जानेवारीमध्ये missionssc.com ही आमची वेबसाईट चालू केली. आणि त्यालासुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आम्ही जेव्हा जानेवारीमध्ये ही वेबसाईट चालू केली तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांनी सॉल्व केलेले पेपर आमच्या वेबसाईटवर ठेवलं होतं. तसंच शेवटच्या 2 महिन्यात तयारी कशी करावी याबद्दल आम्ही लेक्चर्स आमच्या प्राध्यापकांची रेकॉर्ड करून ठेवलेली होती.
तर आमच्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा, या फॅसिलिटीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग झाला आणि आज आमच्या एका विद्यार्थिनीला, राधिका जोशी, तिला 99.09% तिला मिळालेले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये. तिचा आपण थोड्या वेळाने सत्कार करणारच आहोत. आणि आताचे जे वर्ष आहे, नवीन अकॅडमिक इयर आहे, त्याच्यामध्ये आम्ही missionssc.com या आमच्या वेबसाईटवर खूप चांगली नवीन फीचर्स ॲड केलेली आहेत. त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सायन्स, अल्जिब्रा, जॉमेट्री आणि इंग्रजी या विषयांसाठी परिपूर्ण स्टडी मटेरियल आणि इतर फीचर्स missionssc.com या आमच्या वेबसाईटवर दिलेली आहेत. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी हे सगळं मटेरियल तयार केलेलं आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर अल देशमुख सर हे आमच्या मिशन SSC या उपक्रमाचे प्रमुख आहेत. यामध्ये आम्ही सर्व चॅप्टरवर, सर्व धड्यांवर उपयुक्त नोट्स आम्ही मिशन SSCवर देणार आहोत आणि जे काही त्या चॅप्टरचे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, काही टिप्स आहेत, शॉर्टकट्स आहेत, ट्रिक्स आहेत, ते सगळं आम्ही या नोट्समध्ये देणार आहोत. त्याचप्रमाणे सर्व चॅप्टरसाठी आम्ही ऑनलाईन लेक्चर्स missionssc.com या आमच्या वेब पोर्टलवर देणार आहोत. आमच्या शिक्षकांचा आवाज आणि त्याला ॲनिमेशनची जोड असं या लेक्चरचं स्वरूप आहे. एखादा कन्सेप्ट कळण्यासाठी किंवा रिव्हिजन करण्यासाठी या लेक्चर्सचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल. तसंच प्रत्येक चॅप्टरवर MCQ टेस्ट म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टेस्ट आम्ही मिशन SSCवर ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये आम्ही फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि या टेस्टमध्ये मुलांना त्यांचे रिझल्ट्स लगेचच कळू शकतील आणि प्रत्येक उत्तराचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन, ज्याला आपण फुल सोल्युशन म्हणतो, ते इथे अवेलेबल असेल. तसंच प्रत्येक चॅप्टरवरचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे मॉडेल आन्सर्स म्हणजे जी आदर्श उत्तरं आहेत ते आम्ही आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणार आहोत. मिशन SSCचं अजून एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य, एक फीचर म्हणजे आस्क अ क्वेरी. विद्यार्थ्यांना कुठल्याही शंका असतील, त्यांच्या अकॅडमिक क्वेरीज असतील, तर ते आम्हाला ऑनलाईन या शंका विचारू शकतात. आमच्या शिक्षकांकडे ही क्वेरी जाते आणि साधारण 1 ते 2 दिवसामध्ये विद्यार्थ्याला याचं उत्तर मिळतं. घरबसल्या तुमच्या कुठल्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही हे अत्यंत उपयुक्त आणि इंटरॅक्टिव्ह असं फीचर तयार केलेलं आहे. तसंच सायन्स, अल्जिब्रा, जॉमेट्री आणि इंग्लिश या विषयांसाठी हुशार विद्यार्थ्यांनी सोडवलेले आणि अनुभवी शिक्षकांनी तपासलेले पेपर आम्ही missionssc.com वर ठेवणार आहोत. प्रेझेंटेशन कसं असावं, मार्क कुठे कापतात, कुठे देतात, हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होऊ शकेल. अजून एक नवीन फीचर आम्ही लॉन्च केलं या मे महिन्यात. एडनेक्सावर आम्ही ते लॉन्च केलं 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यात 10वीसाठी सुद्धा आम्ही लॉन्च करतो आहे. ते म्हणजे वेबिनार, ऑनलाईन वेबिनार. वेबिनार म्हणजे ऑनलाईन सेमिनार. याच्यामध्ये आमचे प्राध्यापक, आमचे शिक्षक आमच्या ऑफिसमधून आमच्या वेबसाईटवर ऑनलाईन येतात आणि विद्यार्थी त्यांच्या घरून ऑनलाईन येतात आमच्या वेबसाईटवर आणि मायक्रोफोन आणि हेडफोनचा वापर करून एखादा चॅप्टर किंवा एखादा कन्सेप्ट आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना रिअल टाईममध्ये शिकवतात. म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे डेस्कटॉप शेअरिंग, डिजिटल व्हाईट बोर्ड, ॲनिमेशन, स्लाईड शो अशा गोष्टींचा वापर करून एखादी गोष्ट, एखादा चॅप्टर हे रिअल टाईममध्ये आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात. तुम्हाला व्हर्च्युअल लर्निंग किंवा व्हर्च्युअल क्लासरूम हा कन्सेप्ट माहिती असेल, तशाच प्रकारचा हा कन्सेप्ट आम्ही लॉन्च केलेला आहे आणि या आमच्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा, पालकांचा या वर्षीच्या CETसाठी. आणि म्हणूनच आता पुढच्या वर्षी जे आत्ताचं अकॅडमिक इयर आहे त्याच्यासाठी आम्ही 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर बेसिसवर हे वेबिनार्स कंडक्ट करणार आहोत. साधारण 2 आठवड्याला 1 या प्रकारे आम्ही हे वेबिनार कंडक्ट करणार आहोत. तर हे सुद्धा इंटरॅक्टिव्ह असं फीचर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना रिअल टाईममध्ये त्यांच्या क्वेरीज, त्यांच्या शंका सॉल्व्ह करून घेता येतात, त्यांच्या शंकांचं निरसन करता येतं आणि खूप चांगल्या प्रकारचं हे फीचर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आमचं अजून एक प्रॉडक्ट आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं ते आता ऑनलाईन प्रॉडक्ट आहे. म्हणजे missionssc.com हा ऑनलाईन कोर्स आहे. आमचं अजून एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे मिशन SSC करस्पॉन्डन्स कोर्स. याच्यामध्ये आमचं जे हे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, हे सगळं मटेरियल याच्यामध्ये नोट्स आहेत किंवा क्वेश्चन आन्सर्स आहेत, सॉल्व पेपर्स आहेत, सॉल्व करायला देणारे पेपर्स आहेत. हे सगळ्या गोष्टी आम्ही प्रिंटेड फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ऑनलाईन कोर्सचं जे मटेरियल आहे ते आणि हे प्रिंटेड करस्पॉन्डन्स कोर्सचं जे मटेरियल आहे ते सगळं सारखंच आहे. फक्त हे आम्ही प्रिंटेड फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना कुरिअर करणार आहोत. वर्षभरात आम्ही मे, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर
या स्लॉटमध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना कुरिअर करणार आहोत. त्यातला मेचा स्लॉट ऑलरेडी झालेला आहे. आता आम्ही जुलैमध्येच हे मटेरियल दुसरा जो स्लॉट आहे तो विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि अगेन सायन्स, अल्जिब्रा, जॉमेट्री आणि इंग्लिश या 4 विषयांसाठी आमचं हे मटेरियल आम्ही देणार आहोत. मी आता म्हटलं तसं मटेरियल हे सगळं सेम आहे, पण ऑनलाईनमध्ये आमच्या ज्या बाकीचे जे फीचर्स आहेत की आस्क अ क्वेरी आहे, ऑनलाईन वेबिनार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ही सगळी मटेरियल हे सगळे फीचर्स फक्त ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहेत. ती ऑफलाईनमध्ये किंवा करस्पॉन्डन्स कोर्समध्ये अवेलेबल नसणार आहे. आमचे हे जे कोर्सेस आहेत त्याची फी आम्ही ठेवली आहे प्रत्येकी 4,000 रुपये. म्हणजे सगळ्या 4 विषयांचे मिळून 4,000 रुपये. म्हणजे ऑनलाईन कोर्सची फीसुद्धा 4,000 रुपये आणि ऑफलाईन कोर्सची करस्पॉन्डन्स कोर्सची फीसुद्धा आम्ही 4,000 रुपये ठेवलेली आहे. या दोन्ही कोर्सचं कंबाईंड पॅकेज, कॉम्बो पॅकेज म्हणून आम्ही नवीन एक पॅकेज डेव्हलप केलं आहे, ज्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही मीडियममध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मटेरियल देणार आहोत, गायडन्स देणार आहोत आणि त्याची फी आम्ही ठेवली आहे 6,000 रुपये फक्त. तर तुम्हाला जर याच्यामध्ये काही इंटरेस्ट असेल, काही याच्याबद्दल नोंदणी करायची असेल तर तुम्ही कार्यक्रम संपल्यावर खाली आमच्या रजिस्ट्रेशन काउंटरवर करू शकता. आज तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही तुम्हाला ज्या आमच्या प्राइसेस आहेत त्याच्यावर 20% डिस्काउंट देणार आहोत. आणि आज तुम्ही फक्त 200 रुपये भरून हे रजिस्ट्रेशन करू शकता आणि बाकीची फी तुम्ही नंतर दिली तरी चालणार आहे. आत्ता आम्ही तुम्हाला जी माहितीपत्रकं दिलेली आहेत, ब्रोशर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये आम्ही दिलेली आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असतील, काही तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही खाली आमच्या काउंटरवर कार्यक्रम संपल्यावर विचारू शकता. आणि तुम्हाला बघण्यासाठी सॅम्पल आम्ही मटेरियल, ऑफलाईन जे कोर्सचं मटेरियल आम्ही खाली प्रोव्हाइड केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला जनरल आयडिया आहे की आमच्या मटेरियलची क्वालिटी काय काय आहे, कुठली कुठली वेगळी फीचर्स आम्ही देणार आहोत. मिशन SSC संदर्भातल्या या माहितीनंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे आता वळूया. यावर्षी 10वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. सायन्स आणि मॅथ्स या विषयांचा, जे अत्यंत महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत त्या विषयांचा अभ्यासक्रम यावर्षी बदललेला आहे. तर याच विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना अत्यंत अनुभवी आणि नामवंत प्राध्यापकांकडून मार्गदर्शन मिळावं, त्यांना नवीन मार्किंगची स्कीम कशी आहे ते कळावं आणि त्याचप्रमाणे अभ्यास कसा करावा, टाईम टेबल कसा आखावं, या इन जनरल जे गोष्टी असतात त्याचं त्यांना गायडन्स मिळावं, याच्यासाठी आज आम्ही हे मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे. सर्वप्रथम मी देशमुख सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी सायन्स या विषयाची मार्किंग स्कीम या विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. देशमुख सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. देशमुख सर हे मागच्याच वर्षी आपटे प्रशाला इथून सायन्स या विषयाचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून निवृत्त झाले. उत्कृष्ट शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा मोलाचा सहभाग असतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं मिशन SSC ही संकल्पना पूर्णपणे देशमुख सरांची आहे आणि या उपक्रमाचे ते प्रमुख आहेत. तर मी सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. रेडनेक्सचे संचालक श्री संजय रानडे, विज्ञान विषयाचं पाठ्यपुस्तक तुमच्याजवळ जे आहे आता 10वीचं, त्या पाठ्यपुस्तकाची रचना आणि लेखन ज्यांनी केलेलं आहे त्या डॉक्टर सुलभा विधाते. दहावीची विज्ञान विषयाची परीक्षा कशी असावी त्याचं जे बरे वाईट स्वरूप आहे ते बरं वाईट स्वरूप ज्यांनी केलेलं आहे त्याही डॉक्टर सुलभा विधाते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक, इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मला हल्ली नेहमी 10वीच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटायला लागलेला आहे. सगळ्यांचं त्यांच्याकडे इतकं लक्ष आहे. 9वीतनं एकदा 10वीत मुलगा गेला, पालकांचं लक्ष त्या मुलाकडे असतं. काही करावं आणि याने 90% पुढे जावं. काहीमध्ये प्रामाणिकपणा हा शब्द आहे.
शाळांच्या मधल्या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं लक्ष फक्त या 10वीच्याच विद्यार्थ्यांकडे. काही करून सगळे पास झाले पाहिजे, 100% शाळेचा रिझल्ट लागला पाहिजे. आप्पा बळवंत चौकामध्ये जी पुस्तकं प्रकाशित होत आहेत ती 10वीसाठीच. क्लासवाल्यांची तर जबरदस्त ओढाताण चाललेली आहे. त्यामुळं पोरांचा या अत्यंत रुबाब आहे. काही काही मुलं आणि मुली आईला सांगून टाकतात, आता मी यावर्षी बारकी बारकी कामं आई करणार नाही, माझी 10वी आहे. आईवडिलांनी ते गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळं मी 10वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण आमच्या वेळेला असं काही नव्हतं. कोण 10वीत गेलाय, कोण 9वीत गेलाय, 11वीत गेलाय, आमच्या घरी माहीत नाही. शिक्षक आमच्याकडे बघतही नव्हते. जे होईल ते होईल. एडमिक्सचा किंवा मिशन SSC याने तुमच्यासाठी एक नवं पाऊल टाकलेलं आहे. आपल्या घरी टीव्हीच्या बरोबर कॉम्प्युटर नावाचं एक यंत्र आलेलं आहे. त्या कॉम्प्युटर नावाच्या यंत्रामध्ये इंटरनेट नावाची एक सवलत आहे. त्या इंटरनेट नावाच्या सवलतीवरून सगळं आपल्याला घरी उत्तम प्रकारे, ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणतो, त्या क्वालिटी एज्युकेशनचं एक उत्तम स्वरूप मिशन SSCच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. उद्या तुम्हाला असं वाटलं की घरी बसून त्या विज्ञानाच्या पुस्तकातल्या काही कॉन्सेप्ट कळलेले नाही आहेत, ते कॉन्सेप्ट आपण जर मिशन SSCला कळवले तर मिशन SSC प्रत्यक्ष ज्यांनी कॉन्सेप्ट लिहिले त्या डॉक्टर सुलभा विधातेंना मिशन SSCच्या ऑफिसमध्ये आणून तुमच्याशी इंटरनेटच्या माध्यमातून घरी बोलण्याची संधी मिशन SSCमधनं आपल्याला उपलब्ध आहे. आत्ताच निखिल बांदिवडेकरांनी सांगितलं की वेबिनारची कल्पना आहे ती त्या स्वरूपाची आहे की तुम्हाला ज्या ज्या शंका घरी येतील, तुम्हाला जे जे प्रॉब्लेम्स घरी येतील, तुम्हाला एखादा कॉन्सेप्ट कळला नाही, क्लिअर झाला नाही, तर तो वेबिनारच्या माध्यमातून पुण्यातले उत्तम शिक्षक तुमच्या घरी तुम्हाला सोयीस्पद्धतीने करू शकतात. अशा पद्धतीची सोय आपण मिशन SSCमध्ये केलेली आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. हाऊ टू टीच, शिकवायचं कसं, शिकायचं कसं, परीक्षेची तयारी कशी करायची, नवीन इव्हॅल्युएशन सिस्टीम काय आहे. आत्ता मी आपल्याला ती इव्हॅल्युएशन सिस्टीम दाखवणार आहे की आपण लिहून घेतली नाही तरी चालेल, कारण ती मिशन SSCच्या साईटवर आहे. ती फ्री युजर्ससाठी सुद्धा आहे. असं समजायचं कारण नाही की मी मेंबर झालो तरच मला मिळेल. आम्ही ती फ्री युजर्ससाठी सुद्धा उपलब्ध करून ठेवलेली आहे. 10वीच्या बाबतीमध्ये, कुठल्याही बाबतीमध्ये, 8वी 9वी 10वी किंवा परीक्षा, एकदा शाळा म्हटल्यानंतर मुलांना तो अभ्यासक्रम, ते पाठ्यपुस्तक याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त एवढंच पाहिजे, परीक्षा कशी होणार आहे, प्रश्न पहिला कुठला असणार आहे, प्रश्न दुसरा कुठला असणार आहे, पहिल्या प्रश्नाला किती मार्क असतील, दुसऱ्या प्रश्नाला किती मार्क असतील, त्यातले अवघड प्रश्न कोणते, सोपे प्रश्न कोणते, याचं जास्तीत जास्त कुतूहल, याच्याविषयी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मनापासूनची इच्छा, त्याला आपण इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणतो, त्याला आपण मूल्यमापन पद्धती म्हणतो. तर ती इव्हॅल्युएशन सिस्टीम या नव्या अभ्यासक्रमामध्ये सायन्स विषयाची कशी असेल त्याच्याविषयी आपण आत्ता प्रामुख्याने माहिती घेणार आहोत. सायन्स विषयाला एकूण 100 मार्क आहेत, 100 मार्क्स. The division of 100 marks is 60 marks for theory paper. Theory SSC board examination 60 marks, 20 marks practical examination,
प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला 1 तास 30 मिनिट आहे. देन देर इज अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न, 20 मार्काचे बहुपर्यायी प्रश्न आहेत. 60 मार्क्स थिअरी पेपर, SSC बोर्ड एक्झामिनेशन, 20 मार्क्स प्रॅक्टिकल एक्झामिनेशन अँड 20 मार्क्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर 60 मार्क्सचा प्रश्न मिटलेला आहे की 60 मार्क्सची परीक्षा SSC बोर्ड घेणार आहे. उरलेले खालचे 40 मार्क आहेत, ते 40 मार्क पूर्णपणे शाळेकडे आहे. त्याला आपण इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणतो. इंटरनल इव्हॅल्युएशन इज कन्सर्न विथ स्कूल ओनली. त्यामुळे मला इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना एक सूचना मुद्दाम करायची आहे की त्या 40 मार्कासाठी उद्यापासून शाळेत गेल्यानंतर विज्ञानाच्या शिक्षकाशी जितकं गोड वागता येईल तितकं गोड वागा. सायन्सच्या तासाला छोटासा खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवावा. प्रयोगशाळेत गेल्यानंतर बर्फाचा गोळा डोक्यावर ठेवावा. त्याची गरज आहे. अर्थात तेवढंच करा असं नाही, नाहीतर यातले काही विद्यार्थी फक्त तेवढंच करतील. अभ्यास तर करायला हवायच, पण तुमची आणि शिक्षकाची रिलेशनशिप कशी आहे, तुम्ही त्यांना किती प्रकारे प्रश्न विचारताय, तुम्ही त्यांच्याशी किती प्रकारे संवाद साधताय, वेगवेगळ्या शंका वर्षभर पॉझिटिव्ह अँगलने कशा विचारताय, त्याच्याशी हा सगळा संबंध आहे. चांगलं वागा, त्याच्यामध्ये ही अपेक्षा आहे की तुमचा आणि त्यांचा संवाद वर्षभर इन कनेक्शन विथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी बुक याच्याशी होण्याची गरज आहे. हे जे 20 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल आणि 20 मार्क्स फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हटलेलं आहे, ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कुठले असणार आहे, तर ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स 2 प्रकारचे असतील, जे ते कशावरून सेट केले जातील. तर त्याच्यासाठी एक पहिला भाग आहे की जी काही प्रॅक्टिकल्स असतील त्या प्रॅक्टिकलची पुस्तिका SSC बोर्डाने पब्लिश केलेली आहे. इथं असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी, विशेषतः पालकांनी लक्षात ठेवावं की ती प्रॅक्टिकलची पुस्तिका आप्पाबळवंत चौकात विकत मिळत नाही. ती फक्त SSC बोर्डात विकत मिळेल. ती शाळांसाठीच द्यायची असं काही बंधन नाही आहे. ती पहिल्या प्रथम शाळांना दिली जाईल आणि शाळांना देऊन प्रतिशिल्लक राहिल्यानंतर ती कोणालाही SSC बोर्डामध्ये विकत मिळू शकेल. ती प्रॅक्टिकलची पुस्तिका इन डिटेल आहे. त्याच्यामध्ये काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनसुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ती जी 20 मार्काची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा होईल, ऑल दीज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दे आर बेस्ड ऑन दीज प्रॅक्टिकल्स. हा एक भाग झाला की प्रयोगांवर आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. पण तुम्ही जर सायन्सचं पुस्तक बघितलं तर सायन्सच्या पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट बुक इज ॲक्टिव्हिटी. इट इज ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड एज्युकेशन. त्या पुस्तकामध्ये जवळजवळ 131 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. All these activities, they are classified into 4 categories. Some activities are individual activities, some are group activities, some are demonstration activities, and some are the activities which will be performed in the laboratory only. त्यातल्या काही कृती वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, काही गटाच्या स्वरूपातल्या आहेत, काही प्रत्यक्ष शिक्षकांनी वर्गात डेमॉन्स्ट्रेट करायच्या आहेत आणि काही केवळ प्रयोगशाळेत करायच्या आहेत. त्यातल्या 50% कृती या शिक्षकांनी डेमॉन्स्ट्रेट करायच्या किंवा प्रयोगशाळेत करायच्या असं जर गृहीत धरलं तर 50% कृती या तुमच्या बाजूला आहेत, 50% कृती या तुमच्यावर जबाबदारी आहे, 50% कृती या विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत. वैयक्तिक कृती आहेत त्या तुम्ही घरी करायच्या आहेत. त्या घरी तुम्ही केल्या नाहीत आणि त्याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आला
तर तुम्हाला उत्तर देणं थोडंसं अवघड जाईल. यातल्या काही विद्यार्थिनींनी मिळून गट करावा, ग्रुप करावा आणि ग्रुप वाईज त्या ॲक्टिव्हिटी कराव्या. ग्रुप वाईज ॲक्टिव्हिटी करताना ज्या विद्यार्थ्याच्या घरी भरपूर जागा आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या घरी पुरेशी जागा आहे आणि त्याचे आईबाबा चांगले आहेत, अशा विद्यार्थ्याच्या घरी त्या गटाने एकत्रित जमावं आणि ह्याच्यातल्या ज्या ग्रुप ॲक्टिव्हिटी आहेत त्या घरी करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यासाठी तुम्ही शाळेतल्या शिक्षकांची मदत घेऊ शकता, त्यासाठी तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांची मदत घेऊ शकता, त्यासाठी तुम्ही शाळेतले काही केमिकल्स घरी आणू शकता, काही केमिकल्स विकत पण आणू शकता. पुणे शहरामध्ये हे शक्य आहे, त्याच्या किमती पण फार नाही आहे आणि घरी केमिकल्स आणल्यामुळे मोठाचा स्फोट होणार आहे वगैरे असलं काही डोक्यात घेऊ नका. पण ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला कराव्या लागतील का, तर त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये त्या ऑल ॲक्टिव्हिटीज दे आर कन्सर्न विथ एक्सपेरिमेंट्समध्ये. जसे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट्स आहेत तसं ॲक्टिव्हिटीजचा बेससुद्धा एक्सपेरिमेंट आहे कारण ते सायन्स आहे. त्यामुळे ह्या दोन्हीच्या मिळून मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, त्यामुळे त्या ॲक्टिव्हिटी उत्तम करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातले काही पालक उत्साही असतील तर ह्याच्यातल्या काही पालकांनी त्या ॲक्टिव्हिटीची CD तयार केली तरी सुद्धा चालेल, किंवा तुमच्या आणि शाळेचे संबंध उत्तम आहेत तर तुम्ही शाळेला असं म्हणू शकता की यातल्या 131 ॲक्टिव्हिटीज सगळ्या काही सर आम्ही घरी करू शकत नाही, ग्रुपनी पण मुलं करतीलच याच्यावर काही विश्वास नाही आहे, काही मुलं करतील नाही असं नाही, पण त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी जर आपल्याला प्रत्यक्ष बघायच्या असतील तर तुम्ही शाळेच्या सहकार्याने त्याची एक उत्तम CD तयार करू शकता की ती CD पाहिली ना तरीसुद्धा त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी क्लिअर होतील आणि ह्याच्यातले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील ते उत्तर देता येईल. दुसरा महत्त्वाचा भाग की विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रॅक्टिकल्स करायचे प्रयोगशाळेमध्ये जाऊन, त्यावेळेला ती प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर प्रॅक्टिकल्स इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःचा अनुभव असला पाहिजे. बऱ्याचशा शाळांच्या काही अडचणी लक्षात घेता 2-2 विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी असते. म्हणजे समजा 24 विद्यार्थ्यांची बॅच असेल आणि 12 सेट प्रयोगशाळेत लावले असतील तर एका सेटवर 2 विद्यार्थी, याप्रमाणे 12-24 अशा प्रकारे प्रॅक्टिकल्स घेतली जातात. ह्याच्यात काही गैर नाही आहे कारण शाळांच्या काही अडचणी आहेत, जागा काही वेळेला नसती, साहित्य काही वेळेला नसतं, पण प्रत्येक विद्यार्थ्याला संधी देणं तर महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये काय होतं, त्यातले जे 2 विद्यार्थी असतात ना त्याच्यातला एक विद्यार्थी कायमस्वरूपी असिस्टंट स्वीकारतो. असिस्टंट प्रयोग तू कर मी बघतो, बघ्याची भूमिका जर वर्षभर घेतली तर ज्यांनी प्रयोग केले त्याला त्या MCQची उत्तरं देता येतील, ज्यांनी प्रयोग केले त्याला ते 20 मार्क प्रॅक्टिकलचे मिळतील, जो बघणारा आहे ना त्याला त्याचेच मार्क फक्त बघत बसावं लागेल. याचे मार्क मिळतील का नाही याची गॅरंटी नाही कारण तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, प्रॅक्टिकलमध्ये स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळं तिथे आपण शिक्षकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधून की सर अजून माझाही प्रयोग हा करायचा राहिलेला आहे, तर 2-2ची बॅच केली ना तरी प्रत्येकाने स्वतःचा अनुभव घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर टंगळमंगळ केली, तुम्ही जर मजा केली तर मग तुमचं नुकसान होणार आहे, त्याची काळजी तुम्ही घ्यावी. त्याच्याशी ते 40 मार्क निगडीत आहेत कारण त्याच्याशी आता मार्क जोडलेले आहेत. म्हणजे टायट्रेशनचा एक्सपेरिमेंट केला तरच तुम्हाला टायट्रेशनच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं उत्तर देता येईल, अन्यथा नाही देता यायचे. काही म्हणजे स्किल्स असतात एक्सपेरिमेंटमध्ये, ती स्किल्स प्रत्यक्ष परफॉर्म केलं तर ते स्किल आपल्याला कळणार आहे, तर आपण MCQचं उत्तर देऊ शकणार आहोत. त्या दृष्टीने मुलांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हे जे 40 मार्क आहेत, या 40 मार्काच्या पैकी त्याच्यातले काही विद्यार्थी इथं आलेले सगळे चांगले विद्यार्थी आहेत, पण काही विद्यार्थ्यांना मनातनं असं वाटत असेल की आता 40 पैकी जर मला शाळेतच 36-37 मार्क पडले तर किती बिनधास्त झालं पास, उरलेल्या 60 मार्काकडे नाही लक्ष दिलं तरी चालणार आहे, असं आता अजिबात राहिलेलं नाही आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की एक्सटर्नल इव्हॅल्युएशनमध्ये कंपल्सरी 25% मार्क्स आणि इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये
कंपल्सरी 25% मार्क्स हा बोर्डाचा इव्हॅल्युएशनचा नवा नियम आहे. त्याच्या लेखी 60 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. त्या 60 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 15 मार्क प्रत्येकाला पडणं आवश्यकच आहे, अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं एक्सटर्नल इंटरनल इव्हॅल्युएशनचे 25%चा हा रूलही प्रत्येकाने लक्षात ठेवावा. अर्थात इथं बसलेले विद्यार्थी त्याच्यातले नाही आहेत, प्रत्येकजण 90%च्या पुढचाच आहे याची मला खात्री आहे. आणि मिशन SSCच्या प्लॅटफॉर्मवर ऑर्डिनरी विद्यार्थी येतच नाहीत अशी आमची पण अपेक्षा आहे. त्यामुळे इथं बसलेला तो प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आपण आता रिटर्न एक्झामिनेशनकडे जाऊ. राजेश नेक्स्ट. There will be only one question paper for science and technology. There will be 2 sections, A and B. There will be 2 separate answer sheets for 2 sections. हा भाग महत्त्वाचा आहे की एकाच दिवशी पेपर आहे, एकाच वेळेला पेपर आहे, पण तुम्हाला मिळणाऱ्या उत्तरपत्रिका 2 मिळणार आहेत. त्याच्यामध्ये A ची उत्तरपत्रिका वेगळी असणार आहे, B ची उत्तरपत्रिका वेगळी असणार आहे. ऐन वेळेला विद्यार्थी आपली अत्यंत गडबड करतात. हे विद्यार्थी आहेत ना सगळे, ते विद्यार्थी बाहेरच दाद आहेत. परीक्षेच्या बाबतीमध्ये हे इतके घाबरलेले असतात ना की इकडं बघू का तिकडं बघू घाबरलेला असतो. त्या काळात एतला पेपर, एतला एखादा क्वेश्चन बीमध्ये, बीतला एखादा क्वेश्चन एमध्ये, अशा स्वरूपाचा गोंधळ झाले तर शेवटी मार्कांच्यामध्ये गोंधळ होईल. त्यामुळं हा भाग व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. एचं आन्सर शीट वेगळं असणार आहे आणि बीचं वेगळं असणार आहे. इन सेक्शन ए 20 marks questions are allotted for physics, 10 marks for chemistry. Section B 10 marks allotted for chemistry and 20 marks for biology. म्हणजे ते 20-60 मार्काचं वर्गीकरण केलेलं आहे. तर 60 मार्कामध्ये 20 आणि 10 30 मार्काचं सेक्शन ए, 30 मार्काचं सेक्शन बी. केमिस्ट्रीची फक्त डिव्हिजन केलेली आहे. नेक्स्ट. हे सांगितलं मी आता. देअर विल बी नो एक्सटर्नल एक्झामिनर फॉर. हा भाग एक मगाशी सांगायचा राहिला की प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी एकच एक्झामिनर असणार आहे किंवा 1, 2, 3 काय असतील ते, पण ते आपापल्या शाळेमधले असतील. बाहेरचा एक्झामिनर आता अजिबात येणार नाही आहे. जे बाहेरच्या शाळेमधून एक्झामिनर येईल त्याची जी भीती तुमच्या मनामध्ये असायची ती भीती आता गेलेली आहे. जे काय असेल ते आपण आपले शिक्षक त्यांच्यामध्ये सगळा हा खेळ आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष ठेवावं. नेक्स्ट. आता वेटेज असतं प्रत्येक वेळेला की कुठलीही क्वेश्चन पेपरचे 4 भाग असतात. नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, ॲप्लिकेशन आणि स्किल. या 4 उद्दिष्टांवर आधारित क्वेश्चन पेपर असतो. ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य. हे नॉलेज लेवलचे क्वेश्चन्स किती असणार आहे तर 13 मार्क्स असतील. मार्क्स विथ ऑप्शन 13 मार्क्स आहेत. पर्सेंटेज 22% आहे. कॉम्प्रिहेन्शन लेवल 15, ऑप्शन्स 18 म्हणजे 3 मार्काचा ऑप्शन आहे 25%. ॲप्लिकेशन 27, 40, 45, स्किल 5, 5 आणि 8. याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन हा शब्द जर बघितला तर त्याला 45% वेटेज आहे. अभ्यासक्रम कमी झालेला आहे, पण गेल्या वर्षी सायन्स 1, सायन्स 2 2 पुस्तकं होती, 2 पेपर होते, 80 मार्क होते. परंतु बरीचशी प्रश्नपत्रिकेची लेवल ही नॉलेज लेवलची, टेक्स्टबुक ओरिएंटेड किंवा मेमरी लेवलची किंवा ज्ञानात्मक पातळीची प्रश्न असायची. आता ह्या क्वेश्चन पेपरचा तुम्ही भाग बघितला तर ह्याच्यामध्ये 45% ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न असणार आहेत. ॲप्लिकेशन लेवलचे हे असं का केलेलं आहे तर तुम्हाला आत्ता यावर्षीचा महाराष्ट्राचा CETचा रिझल्ट आपण बघितला तर आपल्याला कल्पना आहे की ज्या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 90%, 92%, 94% मार्क मिळाले होते ते विद्यार्थी आत्ता 12वी CET झाले. त्यांना 200 पैकी 70, 72, 73, 74 असे मार्क आहेत. ज्या विद्यार्थ्याला 12वीला HSC बोर्डाच्या एक्झामिनेशनमध्ये 90% मार्क पडले आहेत
त्यालाही CET मध्ये 200 पैकी 100 किंवा 200 पैकी 102 वगैरे असे मार्क आहेत. त्याचं मुख्य कारण आहे की मुलांनी घेतलेल्या ज्ञानाचा त्यांना उपयोग करता येत नाही, त्यांना ॲप्लिकेशन लेवलला जाता येत नाही. एखादा फिजिक्समधला फॉर्म्युला शिकला तर तो वर्ड प्रॉब्लेममध्ये कसा वापरायचा याचं ज्ञान आपल्या मुलांना नसल्यामुळं फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोनही विषयांमध्ये CETची महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांची दांडी उडालेली आहे. 2013 साली तर कॉमन CET असणार आहे, ऑल ओव्हर इंडियात कॉमन CET आहे. त्या कॉमन CETला आपली मुलं मागं पडू नये म्हणून सायन्स आणि मॅथमॅटिक्समध्ये ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न जास्तीत जास्त आणलेले आहेत. इथे डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे, इथे काठिण्य पातळी वाढलेली आहे. इथं प्रश्नपत्रिका अवघड असणार आहे. अवघड म्हणजे भीती तुम्हाला मी दाखवत नाही आहे, तुमची तयारी उत्तम असेल पण ती या लेवलनी. पुस्तक सगळं पाठ केलं आहे म्हणून मला सगळे मार्क पडतील हा जुना सिद्धांत आता मागे पडलेला आहे. पुस्तकातल्या कॉन्सेप्टचं ॲप्लिकेशन आपल्याला कसं करता येतं आहे त्या दृष्टिकोनातून प्रश्नाची रचना असणार आहे. ती 45% आहे. नॉलेज लेवलचे पाठांतराचे प्रश्न फक्त 22% आहेत. बाकी स्किल आकृत्यांचे प्रश्न आहेत ते पण 8% आहेत. मी 2 मधले बघितले की कॉम्प्रिहेन्शन आणि ॲप्लिकेशन या 2 स्टेजेस अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या 2 स्टेजेसवर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्या पुस्तकातला संबोध कॉन्सेप्ट अतिशय क्लिअर कट कॉम्प्रिहेंड झाला पाहिजे किंवा तो वापरता यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी कशी करताय त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षकांशी शंका विचारायला लागतील किंवा क्लासमध्ये सुद्धा गेल्यानंतर क्लासमधल्या शिक्षकांना जास्तीत जास्त त्रास द्यावा लागेल, तो या अँगल ही तुम्हाला विचारसरणी. आता नेक्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन्स, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील ते 23% आहेत. ॲन्सर इन 1 सेंटेन्सेस त्याला 20% वेटेज आहे. शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन्स 40% आणि लॉंग ॲन्सर क्वेश्चन 16%. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यानंतर 1 मार्काचे प्रश्न, त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न, 3 मार्काचे प्रश्न, 4 मार्काचे प्रश्न, 5 मार्काचे प्रश्न अशा स्वरूपाने प्रश्नांची विभागणी केलेली आहे. नेक्स्ट आता ॲक्च्युली क्वेश्चन पेपर दरवर्षी जसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला प्रत्येकाला अपेक्षा असते की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. या नव्या पॅटर्नमध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाहीर होणार नाही. प्रश्न 1 अ हा आहे, ब हा आहे, क आहे, ड असं नाही, अजिबात नाही. प्रश्न 2 अ आहे, ब आहे, क आहे असं नाही, अजिबात नाही. टाईप ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत. टाईप ऑफ क्वेश्चन्सचे प्रकार दिलेले आहेत, त्याची वेटेजमध्ये मार्क दिलेले आहेत. त्या एक्झामिनरला, त्या पेपर सेटरला जसा पेपर काढायचा आहे त्याचं स्वातंत्र्य त्या पेपर सेटरला आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाने आता यावर्षी ठोकताळे आपल्याला बांधता येणार नाही आहे. आपल्याला सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी करावी लागेल. त्यावेळेला कोणता प्रश्न, कदाचित कसं आहे की प्रश्न 1 मध्ये जे माझ्यासारखा एक्झामिनर असेल तर मी प्रश्न 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारेल, 1 मार्काचा प्रश्न विचारेल, 2 मार्काचाही विचारेल, 3 मार्काचाही विचारेल आणि 5 मार्काचाही विचारेल. कदाचित मी क्वेश्चन 2 मध्ये फक्त 3 मार्काचा आणि 5 मार्काचा असे 2च प्रश्न विचारेल. इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द एक्झामिनर. प्रश्नपत्रिका सेट करणारा शिक्षक आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. इथं तुमची परीक्षा आहे, इथं तुम्हाला डिफिकल्टी लेवल क्वेश्चन पेपरची हमखास वाढलेली आहे. त्यामुळे इथे त्यांनी सॉल्व 7 क्वेश्चन्स आउट ऑफ 7 ईच 1 मार्क्स. जे संबंध प्रश्नपत्रिकेमध्ये 1 मार्काचे 7 प्रश्न असणार आहेत असं आपण गृहीत धरू. ते पहिल्याच प्रश्नात आहेत का? नाही. समजा हे शिक्षक आहेत तर यांना वाटलं की प्रश्न 1च फक्त ऑब्जेक्टिव्ह काढावा, तिथं 7 मार्क उडवून टाकावे, ते शक्य आहे. पण एखाद्या शिक्षकाला वाटलं की 5च्या 5 प्रश्नामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असावी. तुम्ही जर गोव्याची प्रश्नपत्रिका बघितली तर गोवा माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रश्नपत्रिका अतिशय बेस्ट प्रश्नपत्रिका. प्रत्येक प्रश्नामध्ये ऑल टाईप ऑफ क्वेश्चन्स त्यांनी टाकलेले.
तिथे ऑब्जेक्टिव्हिटी आहे, सब्जेक्टिव्हिटी आहे, नॉलेज आहे, ॲप्लिकेशन आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे. ही या पद्धतीने प्रश्नपत्रिका काढणं हे त्या पेपर सेटरचं कौशल्य आहे. आपण असं गृहीत धरू की पहिल्या वर्षी साधा पेपर सेटर असावा, तशी जशी त्याची लोकांना परिचय होईल तशी तशी डिफिकल्टी लेवल वाढवावी. तुमचं पहिलंच वर्ष असल्यामुळं यावर्षी साधा पेपर येईल असं आपण प्रेडिक्ट करूया. साधा येईल असं मी म्हणत नाही आहे, पण त्या दृष्टीने सॉल्व 3 क्वेश्चन्स आउट ऑफ 3 ईच ऑफ 2 मार्क्स. म्हणजे 2 मार्काचे 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, त्यानंतर 3 मार्काचे 4 प्रश्न सोडवायचे आणि 5 मार्काचा 1 प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे 7 आणि 7 13 12 25 आणि 5 30 हे सेक्शन एचं झालं. असं सेक्शन बी असणार आहे. सेम पॅटर्न इज देअर. त्यामुळं या बाबतीमध्ये हे संपूर्ण बघत असताना याच्यात तुम्हाला लक्षात येईल की कुठला प्रश्न कुठल्या 2-3 नंबरचा किंवा 3B 4B आणि 5B लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स, मग त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत ना ते एकदा करून ठेवले की पूर्वीच्या वेळेला प्रश्नपत्रिका जर उत्तम पद्धतीने अभ्यास करून काढली तर त्यातले 32-34 मार्काचे प्रश्न आहेत ना 40 पैकी त्या शिक्षकाला सहजतेने काढता येत होते. त्याला आपण म्हणतो IMP. पोरांचा IMP आवडता शब्द आहे. आता IMP नाही मिळायचं किंवा कुणी तुम्हाला क्लासवाले किंवा कोणी शिक्षक म्हणले ना की मी तुम्हाला IMP देतो, तर तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू नका, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शिक्षणात ते नाही बसत, ते बसत नाही शिक्षणामध्ये. त्या दृष्टीने हा क्वेश्चन पेपर असणार आहे. नेक्स्ट हे वेटेज आहे. मी म्हटलं वेटेज लिहून घेऊ नका. वेटेज याचा अर्थ काय आहे की प्रत्येक धड्याला किती मार्काचे प्रश्न विचारले जातील ते दिलेलं असतं. इथं जर तुम्ही बघितलं तर लाईफ इंटरनल सिक्रेट्स 6 मार्क आणि 8 मार्क ऑप्शनला आहे. म्हणजे सर्वात जास्त मार्क त्याच्यावर आहे. वेटेजवरून फक्त काय करता येतं, तर वेटेजवरून एक निर्णय घेता येतो की समजा लॉंग ॲन्सर क्वेश्चन असेल आणि त्याला 5 मार्क असतील. लॉंग ॲन्सर क्वेश्चनला मगाशी आपण डिव्हिजन ऑफ क्वेश्चन्स बघितली, त्याच्यामध्ये 5 मार्क असतील. तर वेटेजवरून तुम्हाला एक निश्चित अंदाज बांधता येतो की जर लॉंग ॲन्सर क्वेश्चनला 5 मार्क असतील तर ज्या धड्याला 5 किंवा 5पेक्षा जास्त मार्क आहेत तेवढ्याच धड्यांवर लॉंग ॲन्सर